नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा 11 नोव्हेंबर 2025चा हा पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। वित्त विभागाच्या खुद्द आस्थापनेवरील नाईक संवर्गातील 5 पदे व हवालदार संवर्गातील 1 पद पुनर्जीवित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभागाचे जे काही खुद्द आस्थापनेवरील नाईक संवर्गातील जी काही 5 पदे आहेत, त्याचबरोबर हवालदार संवर्गातील जे काही 1 पद आहे ते पुनर्जीवित करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR शासन निर्णय आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा GR आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता। पदोन्नती 1024 प्रत क्रमांक 116 प्रशासन 1 असा आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की दिनांक 11 नोव्हेंबर 2025चा म्हणजे की आत्ता आलेला हा अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट काय सर्वच्या सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, शासन निर्णय पाहण्या अगोदर आपण या शासन निर्णयासाठीचे जे काही संदर्भ आहेत तसेच प्रस्तावना आहेत हे सर्व समजून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम संदर्भ शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक VVR 1016 प्रत क्रमांक 368 प्रशासन 1 दिनांक 29/12/2022 असा आहे। मित्रांनो, हा एवढा एकच संदर्भ यासाठीचा आहे। आपण यासाठीची जी काही प्रस्तावना आहे ती आता सर्व समजून घेऊयात। प्रस्तावना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 29/12/2022 अन्वये वित्त विभाग खुद्दच्या आस्थापनेवरील पदांच्या आकृतीबंध निश्चित करण्यात आला असून सदर आकृतीबंधानुसार गट ड संवर्गातील एकूण 52 पदे मृत घोषित करण्यात आली असून शिपाई संवर्गातील जितके कर्मचारी कार्यरत असतील तितकी पदे अधिसंख्य ठरविण्यात आली आहेत। शिपाई संवर्गातील पदे अधिसंख्य ठरवण्यात आली असल्याने शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना हवालदार व नाईक पदावर पदोन्नतीने मिळवण्याकरिता नाईक संवर्गातील 5 व हवालदार संवर्गातील 1 पद पुनर्जीवित करण्याची प्रस्तावित आहेत। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले शिपाई संवर्गातील जी काही अधिसंख्य पदे जी काही ठरवण्यात आलेली होती त्यामधील शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना हवालदार व नाईक पदावर पदोन्नती मिळवण्याकरिता नाईक संवर्गातील जी काही 5 पदे आहेत तसेच हवालदार संवर्गातील जे काही 1 पद आहे ते पुनर्जीवित करण्याचे प्रस्तावित आहे। त्याबद्दलचा हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। नेमकी शासन निर्णय हा काय देण्यात आला आहे तो सर्व आता आपण समोर पाहूयात। शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना क्रमांक SRV 2014 प्रत क्रमांक 322/12 दिनांक 6/6/2017 अन्वये गट ड संवर्गाचे सेवा प्रवेश नियम निश्चित करण्यात आले आहेत। त्यानुसार शिपाई पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा पूर्ण केलेल्या योग्य व्यक्तीमधून ज्येष्ठता अधीन पात्रता या आधारावर पात्र ठरलेल्या योग्य व्यक्तीमधून नाईक हवालदार पदावर पदोन्नती करण्यात येते। वित्त विभागाचा आकृतीबंध निश्चित झाल्याने गट ड संवर्गातील सर्व पदे अधिसंख्य ठरविण्यात आली आहेत। त्यामुळे सद्यस्थितीत या विभागात कार्यरत असणाऱ्या नियमित शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना नाईक व हवालदार संवर्गातील पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देण्याकरिता विभागाच्या स्थापनेवरील गट ड संवर्गातील 5 नाईक व 1 हवालदार पद पुनर्जीवित करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभागातर्फे जी काही अधिसूचना आलेली आहे 6/6/2017ची त्या अन्वये जी काही गट ड संवर्गातील सेवा प्रवेश नियम निश्चित ही करण्यात आलेले आहे आणि त्यानुसारच शिपाई पदावर 3 वर्षापेक्षा कमी नाही इतकी नियमित सेवा पूर्ण जे काही केलेले योग्य व्यक्ती आहेत त्यांमधून ज्येष्ठताच्या अधीन राहून पात्रता या आधारावर पात्र ठरलेले जे काही योग्य व्यक्ती आहेत त्यामधून नाईक हवालदार पदावर पदोन्नती देण्यात येत असते आणि सध्या त्या आधारावरच विभागाच्या स्थापनेवरील जे काही गट ड संवर्गातील 5 नाईक व 1 हवालदार पद पुनर्जीवित करण्यात येत आहे। त्यासाठीचाच हा जो काही आहे तो शासन निर्णय आहे। मित्रांनो, चला तर याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात। चला तर मित्रांनो, या तक्त्यामध्ये आपण जे काही पदनाम आहे नाईक आणि हवालदार या पदाची जी काही वेतन संरचना जी काही आहे ते आता आपण समजून घेऊया। यामध्ये पदनाम नाईक
यासाठी संवर्ग जो काही येणार आहे तो म्हणजे गड्ड यामध्ये हे येणार आहे आणि वेतन संरचना जी काही असणार आहे त्यांची ती म्हणजे की S3 रुपये 16,600 ते 52,400 एवढी ही असणार आहे आणि एकूण जी काही संख्या जी काही असणार आहे यांची ती 5 एवढी ही असणार आहे। त्यानंतर पदनाम जे काही असणार आहे ते म्हणजे की हवालदार यासाठी जे काही संवर्ग जो काही आहे तो म्हणजे की गड्ड या संवर्गामध्ये हे येणार आहे आणि त्यांची जी काही वेतन संरचना जी काही असणार आहे ती म्हणजे की 16,600 ते 52,400 एवढी ही असणार आहे आणि पदसंख्या जी काही आहे हवालदारची ती म्हणजे की एकूण 1 एवढी ही आहे। यामध्ये आपण पाहू शकता की गड्ड संवर्गातील पुनर्जीवित करण्यात आलेल्या नाईक संवर्गातील 5 हवालदार व संवर्गातील 1 नियमित पदांच्या वेतनाचा खर्च मागणी क्रमांक A4 2052 सचिवालय सर्वसाधारण सेवा 090 सचिवालय 0001 वित्त विभाग 01 वेतन या लेखा शीर्षकातून भागविण्यात यावा। हा शासन निर्णय उपसमितीच्या दिनांक 26 सप्टेंबर 2025 रोजीच्या झालेल्या सन 2025 मधून 14व्या बैठकीत दिलेल्या मान्यतेने तसेच आपुक कार्यसनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 509/2025 दिनांक 29/10/2025 अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक हा 20-25-11-11-15 33-51-5705 असा आहे। म्हणजेच मित्रांनो जर का तुम्हाला हा जो काही GR आहे हा क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा GR डायरेक्टली डाउनलोड करू शकता। करायला जमलं नाही तर काही हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि याबद्दलची जी काही नवीन अपडेट येत राहील ती नक्कीच मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।